आजीच्या गोष्टी। नागमणी। रात्रीचे 12 वाजले होते। छोटी आणि तिचा भाऊ दोघेही आज घरातच होते। छोटी पांघरुणात स्वतःला लपवून झोपली होती। तिच्या भावाला मात्र झोप येत नव्हती आणि कशी येईल। त्याला एव्हाना कळलं होतं की ती त्यांची आजी नाही, तर त्यांच्या आजीचं एक भूत आहे, जे आता परत या जगात आलं आहे। ते त्यांच्या आजीसारखं प्रेमळ, माया लावणारं आता मुळीच राहिलेलं नाही। ते फार भयानक आणि क्रूर बनलं आहे। अशा भयानक आजीकडे स्वतःहून कोण आणि कशाला जाईल? छोटी, झोपली आहेस का? आज येणार नाहीस आजीच्या गोष्टी ऐकायला? नाही नाही आजी, मला भीती वाटते। मी नाही येणार। मी कधीच नाही येणार आता। बरं, ठीक आहे, तू नाही येणार। ठीक आहे, मग मीच तुझ्याकडे येते आणि तुला खाऊन टाकते। अचानकच छोटीचा बेड जोरजोरात हलू लागला। बेड खालून 2 काळे हात बाहेर आले। ते लांब लांब होत होते। ते छोटीच्या पांघरुणात शिरले। छोटीने हलकेच डोळे उघडले। पांघरुणात आजी आली होती। छोटी जोरात किंचाळली। तिला भयानक स्वप्न पडलं होतं। तिने दादाचा हात पकडला आणि धावत आपल्या शेतातील घराकडे निघाली। संपूर्ण रस्ताभर तिला भयानक हसण्याचे आवाज येत राहिले। तिच्या भावाला तर काहीच समजेना। ती त्याला घेऊन शेतातल्या घरात शिरली आणि खाटेवर जाऊन बसली। दादा, दादा बस लवकर, नाहीतर आजी आपल्या दोघांना खाऊन टाकेल। छोटी तिला पडलेलं स्वप्न आठवत म्हणाली। इतक्यात नेहमीप्रमाणे आजही दारात आजी आली। ती जोरजोरात हसू लागली। भीतीने छोटीचा भाऊही खाटेवर जाऊन बसला। छोटी, तू आलीस? तुला तर यावंच लागणार होतं। आजीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं होतं। बराच उशीर केलास, पण जाऊ दे। आजीच्या गोष्टी आवडतात ना तुला? आजी हळूहळू खाटेवर येऊन बसली। ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे नागमणी। धो-धो पाऊस कोसळत होता। आजचा पाऊस काहीसा वेगळाच वाटत होता। दुपारी रानात चरायला गेलेली गुरं अजूनही परत आली नव्हती, म्हणून दत्ता जरा काळजीत डोक्यावर इरले घेऊन निघाला। तिथे एका झाडाच्या आश्रयाला सारी जनावरं थांबली होती। पाऊस इतका कोसळत होता की काही फुटांवरचंही दिसणं मुश्किलच। पण पाऊस हेच एक संकट नव्हतं। कोणीतरी जनावरांच्या मागावर आली होती। ती दाट जंगलातून आज मुद्दामून बाहेर पडली होती, तिच्या अंगातील विष बाहेर ओकायला। तिच्या शरीरात इतकं विष जमलं होतं की ते तिलाच आता असह्य होत होतं। तिची आतल्या आत घुसमट होत होती। तिला प्रचंड वेदना होत होत्या। ती सळसळत जनावरांच्या दिशेने येत होती। तिच्या नाभीत असलेला लाल मणी तिची वेगळीच ओळख सांगत होता। ती एक विषकन्या नागिण होती। काही कळायच्या आतच ती सळसळत जनावरांच्या दिशेने धावून आली। तिची चाहूल लागता जनावरही हवेत लाथा मारू लागली। ती सैरावैरा पळू लागली। इतक्या तिने एका जनावराच्या नरड्यात आपले विषारी दात रुतवले। जनावर जागेवरच तडफडू लागलं। विष इतकं जालिम होतं की काही क्षणातच ते भलं मोठं जनावर धाडकन चिखलात पडलं। शरीरातून अचानक निघालेल्या इतक्या विषामुळे त्या विषकन्येलाही भोवळ आली। ती देखील तिथे चिखलात कोसळली। ती विषकन्येच्या रूपातून आता मानवी रूपात आली होती। धावतच दत्ता तिथे पोहोचला। फार उशीर झाला होता। त्याच्या एका जनावराने कधीच प्राण सोडला होता। दत्ता हे पाहून तिथेच ढसाढसा रडू लागला। पण शेजारीच एका सुंदर कन्येला या अशा अवस्थेत पाहून तो जरा भानावर आला। कदाचित एका विषारी जनावराने या दोघांची ही अवस्था केली असावी। पण तरुणीचे श्वास चालू होते। ती हळूहळू शुद्धीत येत होती। तसं दत्ताने तिला आपल्या इरल्यामध्ये घेतलं। मानवी स्पर्श होताच ती शुद्धीत आली। तिने दत्ताला लांब ढकललं। दत्ता तिच्याकडे पाहतच राहिला। दत्ताने स्त्रीचे इतकं मोहक रूप याआधी कधीच पाहिलं नव्हतं। त्यात त्याची नजर तिच्या मोकळ्या नाभीवर गेली।
एक लाल खडा. कोणीही त्याकडे पाहून आपली शुद्ध हरपून जावं अशी त्याची चमक. आपल्या नागमणीला आपल्या हाताने झाकत ती धडपडतच धावत जंगलाच्या दिशेने गेली. दत्ताला हे सगळंच फार संशयात्मक वाटू लागलं. गेल्या 2 वर्षातील ही साधारण 4थी घटना होती. 4ही वेळी गावातील मोठी जनावरं विषारी दंशामुळे मरण पावली होती. पण यावेळी प्रथमच या गावात दत्ताने एक पुरावा पाहिला होता. त्याने ही गोष्ट त्याच्या मित्राला म्हणजेच भैरूला सांगितली. भैरू एक शिकारी होता, पण तो तितकाच कपटीही होता. ती मुलगी नक्की कोण असावी हे तिच्या वर्णनाने भैरूने लगेच हेरलं होतं. त्याने गावात एक खोटी बातमी पसरवली. गावावर एका पिशाच्याचं सावट आहे आणि तेच हे सगळं घडवून आणत आहे. दत्ताला त्याने गमावलेल्या जनावराचा सूड हवा होता आणि भैरूला त्या नागकन्येचा नागमणी. असं मानलं जातं की ज्या मनुष्याला नागमणी मिळतो तो मनुष्य अमर होऊन जातो आणि हीच गोष्ट भैरूलाही गावकऱ्यांपासून लपवायची होती. रिमझिम पाऊस पडत होता. भैरू आणि दत्ता पहाटेच गावातून जंगलाच्या दिशेने निघाले होते. भैरूने शिकारीसाठी एक भाला आणि कमरेला एक कोयता अडकवला होता. दत्ताकडेही हत्यारे होती. जंगलात प्रवेश करताच पक्ष्यांचे मधुर स्वर त्यांच्या कानावर पडत होते. त्यांच्यासमोर एवढं मोठं जंगल होतं. त्या जंगलात विषकन्येचा शोध घेणं थोडं अवघडच वाटत होतं. पण भैरू हा एक कसलेला शिकारी होता. त्या दिवशी ती ज्या दिशेने जंगलात आत गेली होती, भैरू दत्ताच्या मदतीने त्याच दिशेने जात होता. त्याला विषकन्येचा, त्या नागिणीचा फक्त एक सुगावा हवा होता. तो त्याचा सगळा अनुभव कामी लावत होता. तो अधूनमधून एखाद्या उंच झाडावर चढून दूरवर काही विचित्र दिसते का तेही पाहत होता. पहाटे निघालेले हे दोघे संध्याकाळ झाली तरी रिकाम्या हातानेच होते. रात्र व्हायच्या आधी त्यांना इथून निघणं भाग होतं. तोच समोर काही अंतरावर यांना काही हालचाल जाणवली. भैरूने दत्ताला तिथे जागेवरच थांबण्याचा इशारा केला. झाडीत कोणीही असू शकत होतं. एखादा हिंस्र प्राणी, एखादं हरिण, किंवा जिच्या शोधात ते सकाळपासून होते ती विषकन्या नागिण. त्यांच्या कानावर वाघाची टरकाळी पडली आणि यांचे हातपाय गारच पडले. दत्ताचं शरीर जणू गळूनच पडलं होतं. भैरूलाही समोरच्या संकटाची जाणीव झाली होती. आपल्याकडच्या भाल्याचा टोक समोर धरून तो मागे मागे सरकू लागला. अचानकच समोरच्या झाडीतील हालचाल शांत झाली. पण ते यांच्यासाठी नक्कीच चांगलं नव्हतं. काही समजायच्या आतच उडी मारत एक मोठा वाघ झाडीतून बाहेर आला. तो या दोघांना पाहून कुरकुरत होता. कोणीतरी आज नक्कीच वाघाची शिकार बनणार होतं. वाघ यांवर हल्ला करणार, तोच यांच्या कानावर अजून एक आवाज पडला. ती आली होती. वाघालाही तिच्या येण्याची चाहूल लागली होती. एक सुंदर तरुणी झाडीतून बाहेर आली. तिचे ते स्थिर लाल डोळे वाघावर खिळून बसले होते. इथे नक्की शिकारी कोण आणि सावज कोण हे सांगणं थोडं अवघडच झालं होतं. हवेत गारवा असूनही तिथलं वातावरण तापलं होतं. वाघाने विषकन्येची ताकद हेरली आणि त्याने तात्काळ आपली हार मानून तो पळत झाडात निघून गेला. तुम्ही इतक्या उशिरा इथे काय करताय? नागकन्येने इथून त्यांना निघण्याचा सल्ला दिला. तेवढ्यात भैरू आणि दत्ताची नजर तिच्या नाभीवरील खड्यावर गेली. तिने लगेच तो आपल्या हाताने झाकला आणि ती आली तशी झाडीत पुन्हा गायब झाली. भैरू ही संधी सोडणारा नव्हता. त्याने दत्ताला इशाऱ्यातच जंगलाबाहेर जाण्यास सांगितलं. भैरू मात्र नागकन्येच्या मागावर गेला. खरा खेळ आता सुरू होणार होता. पुढे ती नागिण आणि तिच्या पाठी भैरू. पण हा पाठला काही जास्त काळ चालला नाही. ती अचानकच गायब झाली आणि भैरूच्या पाठून झाडीतून बाहेर आली. तेही तिच्या नागकन्येच्या रूपात. तिचं अर्ध शरीर मानवाचं तर अर्ध शरीर सापाचं होतं. तिचे डोळे रक्तासारखे लाल होते. तिची शिकार करणं म्हणजे अशक्यच. माझ्या मागावर इथे कशाला आला आहेस? काय हवे आहे तुला? तुझा नागमणी. ती किंचितशी हसली आणि बोलली, त्यासाठी तुला अनेक जन्म घ्यावे लागतील. या जन्मात तरी ते तुला शक्य नाही हे लक्षात असू दे.
अचानकच दत्ता झाडीतून बाहेर आला. तो त्या नागिणीच्या पाठीत कोयत्याने वार करणार. तोच नागिणीने तो झटकन चुकवला आणि तिने रागातच दत्ताच्या मानेत आपले तीक्ष्ण दात रुतले. भैरू याचीच तर वाट पाहत होता. तिला आपले तीक्ष्ण खोलवर रुतलेले सुळे लगेच बाहेर काढता आले नाहीत. याचाच फायदा घेत भैरूने आपल्या हातातील भाला विषकन्येवर जोरात भिरकावला. तो तिच्या छातीत रुतला. याचाच फायदा घेत भैरूने कमरेला अडकवलेला कोयता बाहेर काढला आणि त्याच्या मदतीने त्याने विषकन्येच्या पोटावर खोलवर वार केला. हा वार इतका भयानक होता की तिच्या नाभीतील मणी खाली पडला होता. आजी, म्हणजे ती नागिण मेली होती आणि तो भैरू, तो आता अमर झाला होता. त्या दत्ताचं पुढे काय झालं? सांगते, सगळं काही सांगते. सुडाच्या प्रतिशोधात दत्ताने स्वतःचाही जीव गमावला होता. नागमणी हा नागकन्येचा अविभाज्य भाग. तो गमावल्याने नागिणीही आता मरण पावली होती आणि तो भैरू, तो अमर झाला होता. सगळंच काही विपरीत घडलं होतं, पण हे चित्र लवकरच बदलणार होतं. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रात्र झाली. जंगलातील एक भलं मोठं झाड अचानकच सुकू लागलं. काही क्षणातच त्याची सर्व पानं गळू लागली. असं म्हटलं जातं, नागमणी हा एक जीवन आहे. तो फक्त त्या विषकन्येपुरताच मर्यादित नसतो. त्या झाडाच्या भल्या मोठ्या बुंध्यात काहीतरी हालचाल दिसू लागली. तो एक मार्ग होता, एक गुप्त मार्ग, जो थेट पाताळात जात होता. झाडाच्या त्याच बुंध्यातून काहीतरी भलं मोठं सळसळत बाहेर आलं. त्याचे हिरवे डोळे त्या अंधारात एखाद्या कंदिलाप्रमाणे चमकत होते. नागांचा राजा आला होता, विषकन्येच्या मृत्यूचा बदला घ्यायला. सकाळ झाली ती गावकऱ्यांच्या रडण्याने आणि विव्हळण्याने. एकाच रात्रीत गावातील सारी पाळीव जनावरं मरण पावली होती. पण ही फक्त एक चेतावणी होती, नागमणी परत करण्याची एक संधी. गावातील मृत जनावरांचा खच पाहून भैरू घाबरला होता, पण त्याला हेही ठाऊक होतं की नागमणी ज्याच्याकडे, तो व्यक्ती अमर असतो. रात्र झाली होती. भैरू दारं खिडक्या लावून खाटेवर गप पडून होता. कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर तो आपली कूस बदलत होता. पण आज काही त्याला झोप येत नव्हती. त्याने नागमणी आपल्या हातात घेतला. तो त्याकडे एकटक पाहत राहिला. तिथे गावात नागांचा राजा आला होता. कोणी कुठे कितीही स्वतःला लपवायचा प्रयत्न जरी केला तरी नागाच्या सुडापासून कोणीही वाचू शकत नाही असं म्हणतात. घराबाहेरून येणाऱ्या आवाजाने भैरू सावध झाला. त्याने आपल्या हातात कोयता घेतला होता. कोणताही लाकडी दरवाजा नागराजाला अडवू शकत नव्हता. त्या अर्धमानवी शरीराच्या नाकाने धाडकन दरवाजा तोडून घरात आत प्रवेश केला. भैरूने झपकन त्यावर कोयत्याने वार केले, पण काहीच फायदा झाला नाही. विषकन्येला भैरूने कपट्याने मारले होते, पण आता हे नागराजाच्या बाबतीत अशक्यच होतं. नागाने आपले दात भैरूच्या मानेत घुसवले. आपल्या शरीरातील सगळं विष तो भैरूच्या शरीरात सोडू लागला. भैरूच्या हातून नागमणी खाली पडला. तो नागमणी नागराजाने हलकेच वर उचलला आणि आला तसा तो परत सळसळत जंगलाच्या दिशेने निघाला. आजी, पण मग त्या भैरूचं काय झालं? त्याच्यासाठी नागमणी हा शाप ठरला होता. नागमणीने भैरूला अमरत्व तर दिलं होतंच, पण त्याच्या शरीरात आता फक्त विषच फिरत होतं. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो आजही अमर आहे. आजही तो एखाद्या शिकाऱ्याच्या रूपात जंगलात कुठेतरी भटकत आहे. हे एकदा छोटी जोरात ओरडली. ती किंचाळतच घराबाहेर आली. तिचा भाऊही पळत बाहेर आला. त्यांना पळताना पाहून आजी बोलली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस, पण उद्या परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता.
बागुल बुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.